नमस्कार. इन्फोवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण बघत आहोत की संकल्प कसा करायचा आहे. हा आहे पार्ट 3. याआधी पार्ट 1 व पार्ट 2 बघून घ्या. आता आपण आलो होतो की नारळ घरी घेऊन येऊन त्याला कलशामध्ये मांडायचे. जर तुम्ही आदल्या दिवशी संकल्प करताय उपासनेच्या, तर तो नारळ एका वस्त्रामध्ये गुंडाळून घरी देवघरात ठेवावा. व ज्या दिवशी तुम्ही उपासनेला बसणार आहे तेव्हा तो कलशामध्ये उपासना करत असताना मांडायचा आहे. देन उपासनेच्या पहिल्या दिवसापासून ते उपासना संपेपर्यंत समाप्तीपर्यंत तो नारळ तसाच ठेवायचा आहे व आपलं पारायण किंवा उपासना संपली की वाहत्या पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये तो विसर्जित करायचा आहे. तर अशा प्रकारे पारायण आपण पूर्ण करायचं आहे. देन पारायण कशासाठी करायचं आहे, तर आपली कोणती इच्छा, अडलेली कामं, संकट ह्या गोष्टी जर पूर्ण होत नसेल तर इच्छापूर्तीसाठी आपण पारायण करायचं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.